लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर होणारे हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र न थांबल्यास राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा स्पष्ट इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला आहे. पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिंतूर तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य शासन जाणीवपूर्वक पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. जर वेळीच दखल घेतली नाही तर हे आंदोलन केवळ तालुका किंवा जिल्हा स्तरापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर तीव्र केले जाईल, या शब्दात विजय चोरडिया यांनी शासनाच्या धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. या आंदोलनात व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा मार्गदर्शक राजाभाऊ नगरकर, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख यांच्यासह सचिन रायपत्रीवार, आनंद मुरक्या, गुलाबराव शिंदे, नागनाथ दाभाडे, अरविंद तरटे, संदीप माहूरकर, शंकर देशमुख, रामकिसन ठोंबरे, काशीनाथ घुगे आणि इतर अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकमत डिजिटल करिता अमजद पठाण, जिंतूर. व्हॉइस ऑफ मीडियाच्या संपूर्ण राज्यभरामध्ये पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज जिंतूर तहसील कार्यालयावर हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत. मागच्या अनेक वर्षापासून शासन दरबारी आम्ही या मागण्याचा पाठपुरावा करीत आहोत. जे लहान वर्तमानपत्र आहेत त्यांना जाहिराती वाढून मिळाव्यात, जाहिरातीचा दर 150% वाढून मिळावा. याशिवाय अधिस्वीकृती पत्रकारितेचा प्रश्न आहे, तो तात्काळ निकाली काढावा. ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या संदर्भात ज्या जाचकाठी लागू केल्या शासनानं त्या कमी करण्यात याव्या. यासह ज्या जिल्हा स्तरावरून विविध शासकीय कार्यालयाच्या जाहिराती जातात त्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातून जाण्यात याव्या. या व इतर मागण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, नसता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून आंदोलन तीव्र करून शासनाला आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात पत्रकारांच्या विविध प्रश्नाबाबत तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन आणि निवेदन देण्याचा हा राज्यस्तरीय उपक्रम आहे. मागच्या अनेक दिवसापासून पत्रकारांच्या विविध मागण्या या शासन दरबारी प्रलंबित आहेत. विशेषतः जे लहान वर्तमानपत्र आहे त्यांच्या जाहिराती दराचा प्रश्न आहे, त्यांना मिळणाऱ्या जाहिरातीचा प्रश्न आहे. याशिवाय शासन दरबारी अधिस्वीकृतीचा प्रश्न मागच्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा पेन्शनचा प्रश्न प्रलंबित आहे. यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करीत आहोत. शासनाला आमची विनंती आहे की या आमच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण शासन स्तरावर आमचं निवेदन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचती करावं. आणि कळकळीची विनंती आहे की ह्या आमच्या मागण्या शासन दरबारी आपण आपल्या स्तरावरून पाठवाव्यात ही विनंती. फोटो घ्या, व्हिडिओ घ्या, दोन्ही घ्या. इकडे बघा भाऊ. Thanks for watching Ekmat Digital.